विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई होती असंही ठाकरे म्हणाले। भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर खोटं नॅरेटिव्ह सेट केल्याचा आरोप केला होता, त्यालाही ठाकरेंनी उत्तर दिलंय। मंगळसूत्र चोरीतील हे नॅरेटिव्ह खरं होतं का असा सवाल देखील ठाकरेंनी आता विचारलाय। तर मंगळसूत्र चोरतील हे नॅरेटिव्ह खरं होतं का असा थेटपणे सवाल आता ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। तर विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं देखील आज झालेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं। नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राचे येतील। जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाहीत, एम फॅक्टर। आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदूसुद्धा आहेतच, मुस्लिमसुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व। महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेतसुद्धा मत नाही देणार। त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल। सांगू का? एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार। माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी। पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।